नवीन वर्षानिमित्त मी धाराशिव लोकसभा मतदारसंघातील तमाम मतदार बंधू भगिनी असतील, सर्व आप्तेष्ट मित्रमंडळी असतील, या सर्वांना हे नवीन वर्ष भरभराटीचं सुखमय आणि त्यांच्या इच्छा अपेक्षा पूर्ण होणारच जावो ही आई तुळजाभवानीची चरणी प्रार्थना करतो. नमस्कार, विश्वजय न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. मूळचे गोवर्धनवाडी येथील रहिवासी असलेले आणि सध्या हैदराबाद येथे रजिस्ट्रार पदावर कार्यरत असलेले नामदेव वाघमोडे यांनी गोवर्धनवाडी येथे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचा नवीन वर्षानिमित्त सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. तर शिवसेनेचे कार्यकर्ते भारत शिंदे यांच्याही वाढदिवसानिमित्त खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सत्कार केला आणि पेढा भरून त्यांना नवीन वर्षाच्या आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी गोवर्धनवाडीचे उपसरपंच विनोद थोडसरे, मधुकर शेंडगे, तेजस आतकरे, सतीश पाटील, एलियस जाधव, आगरचंद लोमटे, विकास शिंदे, साहेबराव शिंदे इत्यादी कार्यकर्ते माझं हजर नाव होते. नामदेव वाघमोडे आहे. मी राहणार गोवर्धनवाडीचाच आहे, पण हैदराबादला मी सर्व्हिस करतो. रजिस्ट्रार पदावर मी आहेच तिथं. आणि योगायोगानं मी आज इथं होतो, पण कधी दादाची भेट झाली नाही, ती सुवर्ण संधी मिळाली नाही त्यांचा शुभेच्छा द्यायला. आज प्रत्यक्ष भेट झाली, आनंद वाटला. आणि मी 1997 साली आम्ही भेटून आम्ही साहेब होते तेव्हा आम्ही मित्रमंडळाची, पवनराजे मित्रमंडळाची स्थापना केली 1997 मध्ये. तेव्हापासून त्याचा सचिव आहे मी. आणि अहिल्याबाई होळकर सेनेचा बी जिल्हा अध्यक्ष आहे. मी प्रत्येक वेळेस न विसरता मतदान करण्यासाठी येतो दादाला, कारण हैदराबादून इथं येतो न विसरता. यांना सगळ्यांना माहिती आहे. आणि मतदान करायला जरूर कसंही हजर होतो. आणि मला अभिमान वाटतो दादाचा, की बाबा एवढं आपल्या एक छोट्याशा गावचं एवढं दिल्लीवर विराजमान होते, म्हणजे किती अभिमानाची गोष्ट आहे. कोणती कामं आवडली तुम्हाला? दादानी आता संसदेमध्ये परवा किसान ह्याच्यावर प्रश्न उचलला, पुन्हा सोयाबीन, आणि सगळ्यात मोठं जे आमचं तीर्थस्थान आहे तुळजापूरचं, ते उस्मानाबाद आणि सोलापूरचा रस्ता त्याच्या मार्गे पाठीमागे राहून त्याला मार्गे लावला. त्याच्यामुळे दादांचं अभिनंदन आहे. आणि दुसरं म्हणजे आमच्या गावातला एवढं लहान गाव आणि विकास मी बघतोय. आता लहानपणी मी बघितलेला आहे, काय संडास नव्हते, हे नव्हते, रोड नव्हते, चालायची मुश्किल होते, सगळे होते. पण आता झालं सिटीत जशी व्यवस्था आहे तशी आमच्या गावात व्यवस्था आहे, आमच्या जिल्ह्यात व्यवस्था आहे. विकास बघतोय मी, एवढा फरक आहे. आणि पुढेही विकास होईल दादाच्या हस्ते, मला एवढी अपेक्षा आहे. पुढील वाटचालीची मी म्हणतो पुढे जाऊन आणखीन पुढच्या काळी केंद्रीय मंत्री होतील अशी माझी अपेक्षा आहे. आणि त्यांना आशीर्वाद आहे, माझ्या शुभेच्छा पण आहे, कारण मी थोडा मोठा आहे त्यांच्याकडून, ते आशीर्वाद देऊ शकतो मी. तात्यांनी आताच आपला परिचय आपल्या सगळ्यांना करून दिला. आपल्या गोवर्धनवाडी सारख्या गावामधनं येऊन दुसऱ्या राज्यात जाऊन तिथं आपलं प्रस्थ निर्माण करणं, मला वाटतं ह्याच्यासाठी सुद्धा एक संघर्षमय प्रवास तात्याच्या मागे आहे. आणि गेले अनेक वर्ष तिथं ती राहून आज रजिस्ट्रार ह्या पदावरती काम करतायत तिथं. आणि असं असताना सुद्धा जेव्हा कधी सार्वत्रिक निवडणुका लागतात त्यावेळेस ते आवर्जून त्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी इथपर्यंत आलेले असतात. निश्चितपणे कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबांच्या माध्यमातून ते आमच्या सगळ्या परिवाराशी जोडले गेलेले आहेत. त्यांच्या या संघर्षमय जीवनालाही माझ्या शुभेच्छा आहेत. आणि आज योगायोग असा आहे की नवीन वर्षाची सुरुवात आज होते, त्यामुळे नवीन वर्षानिमित्तही मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि अशाच पद्धतीने त्यांचं काम पुढं भरभराटीचं होत जावो ही आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करतो. नवीन वर्षानिमित्त मी धाराशिव लोकसभा मतदारसंघातील तमाम मतदार बंधू भगिनी असतील, सर्व आप्तेष्ट मित्रमंडळी असतील, या सर्वांना हे नवीन वर्ष भरभराटीचं सुखमय आणि त्यांच्या इच्छा अपेक्षा पूर्ण होणारच जावो ही आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करतो.